अयोध्येमध्ये जे श्रीराम मंदिराचे उद्घाटन झालेलं आहे आणि श्रीराम मंदिराचं जे प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रम झालेला आहे त्यानिमित्त रविवार पेठमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आपल्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाबू वागसकर आहेत। सर, आज या ठिकाणी जे कार्यक्रमाचं आयोजन केलं, काय बोलाल आजच्या प्रसंगी आपण? पूर्ण देश आज भगवामय झाला आहे, हा राममय झालेला आहे। अतिशय उत्साहात या देशात राम भक्तांनी या ठिकाणी राम प्रतिष्ठेच्या दिवशी मोठमोठे कार्यक्रम घेतलेत। त्याचप्रमाणे पुणे शहरामध्ये आमच्या पक्षाचे उपशहराध्यक्ष प्रल्हाद गवळी यांनी सुद्धा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। प्रत्येकाने प्रत्येकाच्या प्रमाणे या ठिकाणी शुभेच्छा द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि काहींनी नाविन्यपूर्ण कार्यक्रम घ्यायचं ठरवलं आहे। तर प्रल्हाद गवळी हे नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने नाविन्यपूर्ण काहीतरी करत असतात। अशाच पद्धतीने त्यांनी या दिवशी अतिशय चांगल्या दिवशी पवित्र दिवशी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे। त्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो। अशा कार्यक्रमातून एक देशामध्ये एकतेचं प्रतीक तयार झालेलं आहे। श्रीराम यांना बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा झालेला आहे आणि सर्व धर्मियांच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केले जात आहे। सगळे तुम्ही म्हणताय बरोबर, सगळ्या धर्मियांनी हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने पार पाडलेला आहे। म्हणजे मी सगळ्या समाजाचं सगळ्या धर्माचं अतिशय कौतुक करेल की काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी आज मांस विकायचं नाही असे निर्णय घेतलेले आहेत। सगळेच लोक पुढे आलेत आणि रामाची सेवा करण्यासाठी श्रीरामांची सेवा करण्यासाठी पुढे आलेत। त्यामुळे देशात एकतेच्या भावना यातनं निर्माण होतं। सर, आज या ठिकाणी कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं, ही संकल्पना आपल्याला कशी सुचली? नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेने पुणे शहराच्या वतीने आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की पुणे शहरात सगळीकडे कार्यक्रम घ्यायचे। आमच्या नेत्यांनी आम्हाला आदेश दिला होता माननीय राज साहेबांनी की कार सेवकांसाठी काहीतरी करा, म्हणून आम्ही कार सेवकांच्या स्मरणार्थ हे रक्तदान शिबिर घेतलेले आहे। आता किती लोकांना आतापर्यंत 100 लोक झालेत, 350 ते 400 लोक होऊ शकतात। आता आम्ही आमच्या मनसे पक्ष कार्यालयामध्ये पूर्ण विद्यार्थी सेनेच्या वतीने जे कारसेवक होते त्यांचा सत्कार केला आणि बुंदीचे लाडू वाटप केलेला आहे।